स्पेशली चिकन मसाला जो आहे आपला तो खास आपण चिकन मसाल्यासाठीच वापरला तर त्याला एक चिकनला एक चांगल्या प्रकारची टेस्ट येते. त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तांदूळ फ्राय करून भाजून आपण बारीक करून टाकलेले असतात आणि हरभऱ्याची डाळ जी आहे ती भाजून आपण त्याच्यामध्ये टाकतो. त्याच्यामुळं ह्या मसाला जर वापरला तर त्याला एक घट्ट ग्रेव्ही पण तयार होते त्याची आणि एक चिकनला चांगल्या प्रकारची टेस्ट येते. नॉनव्हेजसाठी अजून एक आपला मसाला आहे कोकणी मसाला किंवा मालवणी मसाला ज्याला म्हणतो आपण. तो तुम्ही फिश फ्राय, फिश करी किंवा ज्यांना कोकणी पद्धतीचं जेवण आवडतं त्या सर्व प्रकारच्या व्हेज, नॉनव्हेज भाज्यांसाठी तो अतिशय चांगला आहे. ह्या मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये आपण त्रिफळा, बडीशेप याचं प्रमाण जास्त असतं. बाकीचे मग धना पावडर, मिरची पावडर आणि बाकीचे इतर खडे मसाले तर त्याच्यामध्ये आहेतच. पण स्पेशली सांगायचं ठरलं तर त्याच्यामध्ये त्रिफळा आणि बडीशेप याचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारची मसाल्याला टेस्ट आहे. आणि तो मसाला जर तुम्ही फिश फ्राय, फिश करी किंवा चिकनसाठी जरी वापरला तरी एक अतिशय चांगल्या प्रकारची त्याला टेस्ट येते. इतरही सगळेच मसाले आहेत आपल्याकडं. त्याच्यामध्ये मग चहा मसाला आहे. चहा मसाला तुम्ही चहासाठी वापरू शकता फक्त. दूध मसाला आहे. तो दूध मसाला आपण मॅक्झिमम कोजागिरी किंवा त्याचे पण बरेचसे ऑर्डर असतात आपल्याला. इतर वेळी तो रेग्युलर लहान मुलांना तुम्ही दुधामध्ये टाकून देऊ शकता. त्याच्यानंतर आपला छोले मसाला आहे. तो छोल्याच्या भाजीसाठी तुम्ही वापरला पाहिजे. मिसळ मसाला एक आपला अतिशय चांगला आहे. तुम्हाला घरगुती मिसळ जर बनवायची असेल तर या मसाल्याव्यतिरिक्त तुम्ही काही वापरलं नाही तरी चालेल. फक्त हा मसाला वापरून थोडंसं कांदा लसूण मसाला वापरून जी तुमची आपली मिसळ बनवण्याची जी काही प्रोसेस आहे, मग टोमॅटोची प्युरी असेल, कांदा भाजून वगैरे जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये फक्त मिसळ मसाला तुम्ही टाकला, इतर कोणतेच मसाले टाकायची गरज नाही आहे. तोसुद्धा मसाला आपला खूप छान आहे. पनीरच्या भाजीसाठी आपला पनीर मसाला आणि किचन किंग मसाला एकच आहे. तो तुम्ही पनीरच्या भाजीसाठी वापरू शकता. तसेच हा मसाला किचन किंग मसाला जो आहे आपला हा व्हेज, नॉनव्हेज सर्व प्रकारच्या भाज्यांसाठी तुम्ही वापरू शकता. स्पेशली अंडा भुर्जी जर तुम्ही करत असेल त्याच्यामध्ये वरनं थोडासा टाकला तर त्याला भुर्जीलासुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची टेस्ट येते. बाकी व्हेज भाज्यांना, सर्वच प्रकारच्या भाज्यांना तो तुम्ही वापरू शकता. स्पेशली पनीरची भाजी करत असेल तर आपला दुसरा कुठला मसाला नाही आहे. आपला किचन किंग आणि पनीर मसाला हा आपला एकच आहे. तर अशा प्रकारचे जर तुम्ही वेगवेगळ्या भाज्यांसाठी वेगवेगळे मसाले जर वापरले तर निश्चितच तुम्हाला अतिशय चांगली टेस्ट तुम्ही घरच्यांना देऊ शकता आणि तुमच्या जेवणावरती निश्चितच, तुम्ही बनवलेल्या स्वयंपाकावरती निश्चितच घरातली मंडळी खुश होतील आणि आमचंही गाडेकर मसाल्याचंही नाव काढलं जाईल. त्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण वेगवेगळ्या भाजीसाठी जे काही मी मसाले सांगितलेले आहेत ते जर तुम्ही प्रत्येकाने वापरले तर निश्चितच सर्वांना आवडेल. धन्यवाद.